गुड मॉर्निंग मुलांनो. त्यांचे माईक म्यूट केलेले आहे मॅडम सर्वांचे. हो हो, आवाज येतो ना सर आता व्यवस्थित? हो, तुमचा व्यवस्थित आवाज येतोय. सुरू करा. ओके सर, चल. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रीमती रेहना गनी मुजावर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव. आपण ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग जे इयत्ता 5वी साठी या ठिकाणी घेत आहोत, त्यामध्ये आजपासून आपण बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात करत आहोत. बुद्धिमत्ता या विषयातील सोपा वाटणारा, हमखास गुण मिळवणारा पण कधी कधी गुण घालवणारा प्रश्न प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. घटकाचे नाव आहेत वर्गीकरण. त्यामध्ये जो उपघटक आहे तो आहे शब्दांचे वर्गीकरण, म्हणजेच गटात न बसणारा शब्द. आता हे शब्दांचे वर्गीकरण आपल्याला केव्हा करता येते? वर्गीकरण म्हणजे काय? तर वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे. आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध वस्तू आणि घटना यांचा अनुभव आपण सतत घेत असतो. यातील काही वस्तूंमध्ये किंवा घटनांमध्ये आपल्याला कोणत्या तरी बाबतीत साम्य आढळते, त्यानुसार आपण त्यांचे गट बनवतो. वर्गीकरण या घटकामध्ये शब्द संग्रह, 2 नंबर आकृत्या आणि 3 नंबर संख्या हे उपघटक समाविष्ट केलेले आहेत. उपघटकानुसार प्रत्येक प्रश्नात 4 पर्याय दिलेले असतात. यातील 3 पर्यायामध्ये काही बाबतीत साम्य असते व एक पर्याय वेगळा असतो. आता विद्यार्थ्यांनी हा पर्याय ओळखणे गरजेचे असते, परंतु तुम्ही हा वेगळा पर्याय कधी ओळखताल बरं? तर जेव्हा तुमच्याकडं सामान्य ज्ञान माहिती असेल तेव्हा. यासाठी 5वी पर्यंतचे सर्व विषय, परिसर 1, परिसर 2 या घटकाचं वाचन हे तुमचं असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, का बरं मॅडम? तर विचार करा, आतापर्यंत या घटकावर तुम्हाला जे जे प्रश्न विचारले गेले ते कशावर आधारित होते बरं? आठवलं? पर्वतांची नावे, नद्यांची नावे, उपनद्या, जिल्हे, तीर्थक्षेत्रे, आंतरिंद्रिये यावर आधारित प्रश्न तुम्हाला आलेले आहेत की नाही? म्हणजेच 5वी पर्यंत शिकवलेले सर्व घटक, सर्व विषय व अवतीभोवतीच्या सर्व गोष्टींचं निरीक्षण हे तुमचं असलं पाहिजे. या उपघटकातील प्रश्नामध्ये तुम्हाला किती शब्द दिलेले असतात? 4. आणि त्या शब्दांच्या अनुषंगाने त्यांचा स्वभाव, गुण जर तुम्ही लक्षात घेतला तर त्यामधील 3 शब्दामध्ये तुम्हाला साम्य म्हणजे सारखेपणा दिसून येतो, त्यांचा एक गट बनतो. आणि 4था शब्द मात्र या गटातील शब्दांपेक्षा वेगळा गुण दर्शवतो. मग विद्यार्थ्यांनी मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करून गटात न बसणारा शब्द हा शोधायचा असतो. त्यासाठी आपण परिसर 1, परिसर 2 या पुस्तकाचंही काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे. भाषेवर आधारित सुद्धा प्रश्न यामध्ये असतात. लिंग, वचन यावर आधारित, समानार्थी शब्द यावर आधारित प्रश्न देखील यामध्ये विचारले जातात. इतिहासावर आधारित प्रश्न असतात, भूगोलावर आधारित प्रश्न असतात. म्हणून या विषयांचे पाठ देखील विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचले पाहिजे, तरच त्यांना ते 3 सारखे पर्याय आणि एक वेगळा पर्याय हा ओळखता येईल.
महिन्याच्या संदर्भात प्रश्न आला तर महिन्याचे दिवस किती हे पाहावे. मग त्यानंतर मराठी महिने आहे का इंग्रजी महिने आहे हेही आपण ओळखणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर ह्यावर आधारित प्रश्न सोडवताना भाषा, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल या विषयाचे वाचन तुमचं असलंच पाहिजे. ज्ञानेंद्रिये, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, फळे, कडधान्ये, ऋतू, विविध खाद्यपदार्थ, रंग, पक्षी या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. तर आपल्याला यामध्ये जेवढे प्रश्न आलेले असतील त्यामधले मार्क आपले जाणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण गटात न बसणार पद हे कसं ओळखायचं हे प्रश्नाद्वारे समजून घेऊया. आता काही प्रश्न हे मी तुम्हाला समजून देणार आहेत आणि काही उत्तर हे त्यानंतर तुम्ही मला सांगायची आहेत. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही मेसेज देखील यामध्ये करू शकतात. जरी तुमचे माईक बंद असतील तर तुमचे मेसेज मात्र आम्हाला दिसतात का काय उत्तर आहे त्याचं. आणि ज्या ज्या ठिकाणी मुलांनो तुम्हाला गरज पडेल त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही या प्रश्नांचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. त्यापुढे तुम्हाला स्वाध्यायासाठी देखील मी तुम्हाला भरपूर प्रश्न देणार आहेत. पण त्याआधी आपण आता सुरुवात करूया. प्रश्न आहे, खालील प्रश्नात गटात न बसणार पद ओळखा. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे, 1 लंगडी, 2 पत्ते, 3 कॅरम आणि 4 बुद्धिबळ. आता ही सर्व तुम्ही ओळखलीच असेल मुलांनो. तर ही सर्व कशाची नावं आहे तर ही सर्व आहेत खेळ. मग आता खेळ आला तर त्यामध्ये वर्गीकरण करताना आपण काय पाहायचं बरं. पहा, घरात बसून खेळता येणारे खेळ आहेत का घराबाहेर अंगणात मैदानात खेळता येणारे खेळ आहे हेही आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता लंगडी हा खेळ आपल्याला घरात खेळता येतो का नाही, तर तो घराबाहेरच किंवा मैदानात जाऊन आपल्याला लंगडी खेळावी लागते. पत्ते हा खेळ मात्र आपण घरातल्या घरात बसून खेळू शकतो. कॅरम हाही खेळ आपण घरातल्या घरात बसून खेळू शकतो. आणि बुद्धिबळ हाही खेळ आपण घरातल्या घरात बसून खेळू शकतो. म्हणजेच 3 समान पर्याय कोणते आले. पत्ते, कॅरम आणि बुद्धिबळ हे तीनही खेळ आपल्याला घरात बसून खेळता येतात. आणि यामधलं वेगळं पद कोणतं आलं मुलांना तर 1 नंबर लंगडी. म्हणजेच गटात न बसणार पद आलं 1 लंगडी. आता प्रश्न दुसरा, 1 कोकिळ, 2 कबूतर, 3 वटवाघूळ आणि 4 पोपट. आता प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला कळलं असेल ही नावं आहेत पक्ष्यांची. कोकिळ पक्षी आहे, कबूतर पक्षी आहे, वटवाघूळ पक्षी आहे का मुलांनो. आता तुम्ही म्हणाल मॅडम वटवाघूळ तर उडतं ना, ते पण पक्षी असेल. नाही, वटवाघूळ हा पक्षी नाही तर तो प्राणी आहे आणि सस्तन प्राणी आहे. सस्तन प्राणी कळतं ना तुम्हाला, म्हणजे जे आपल्या सारख्याच पिलांना जन्म देतात. आणि पोपट हा आहे पक्षी. म्हणजे कोकिळ, कबूतर, पोपट या तिघींचा एक गट बनला आणि यामध्ये गटात न बसणार पद आलं ते म्हणजे 3 नंबरचं वटवाघूळ. बरोबर आहे की नाही. आता यानंतर 3 नंबरचा प्रश्न, 1 जाई, 2 जुई, 3 झेंडू आणि 4 मोगरा. ही आहेत फुलांची नावं. मग फुलांची नावं आली म्हणजे वास असणारी फुलं, वास नसणारी फुलं, रंगीत फुलं, पांढरी फुलं हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता जाई, जुई, मोगरा
ही कोणत्या रंगाची आहे? पांढऱ्या रंगाची. आणि वासाची फुलं आहेत, त्यांना छानपैकी वास असतो. मात्र झेंडू हे जे आहे यामधलं ते पिवळ्या रंगाचं आहे आणि त्याला काही एवढा वास नसतो. म्हणून 3 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामधलं गटात न बसणारं पद आलं 3 नंबरचं झेंडू. आता 4 नंबरचा प्रश्न आहे. 1 जानेवारी, 2 चैत्र, 3 मार्च आणि 4 मे. आता महिन्यावर आधारित हा प्रश्न आहे. हे जर प्रश्न आले तर महिन्यांचे दिवस किती आहेत हे आपण पाहायचं. त्यानंतर इंग्रजी महिने म्हणजेच ग्रेगरियन वर्षाचे महिने. तुम्हाला माहिती आहे इंग्रजी मध्ये ग्रेगरियन वर्षाचे महिने कोणते आहेत? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, हो की नाही? आणि मराठी म्हणजे सौर वर्षाचे महिने कोणते आहे? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. मग आता यामध्ये जानेवारी, मार्च, मे हे तिन्ही महिने कोणते आहेत? इंग्रजी. आणि 2 नंबरचा जो महिना आहे चैत्र हा मराठी महिना आहे. म्हणजेच 4 नंबर मध्ये गटात न बसणारं पद येईल ते म्हणजे 2 नंबरचं चैत्र. यानंतर 5वा प्रश्न. 1 सनई, 2 बासरी, 3 तंबोरा आणि 4 तुतारी. आता ही सगळी कशाची नावं आहेत? तर ही आहेत वाद्य. सनई कशाने वाजवतो आपण? तोंडाने. बासरी तोंडाने. तुतारी तोंडाने. म्हणजेच सनई, बासरी, तुतारी हे वायू वाद्य आहेत. आणि तंबोरा कशाच्या साह्याने वाजवतो आपण? तारांच्या साह्याने. म्हणजे ते तंतुवाद्य आहे. म्हणजे सनई, बासरी आणि तुतारी याचा एक गट होईल आणि वेगळं जे पद येईल ते म्हणजे 3 नंबरचा तंबोरा. यानंतर 6वा प्रश्न आहे. 1 तामिळ, 2 हिंदी, 3 तेलुगू आणि 4 मल्याळी. आता ह्या सर्व काय आहेत बरं मुलांनो? तर ह्या सर्व आहेत भाषा. परंतु भाषामध्ये तामिळ, तेलुगू, मल्याळी या राज्याच्या भाषा आहेत आणि हिंदी मात्र काय आहे बरं? आपली राष्ट्रभाषा. म्हणून या ठिकाणी तामिळ, तेलुगू आणि मल्याळी यांचा एक वेगळा गट बनेल आणि गटात न बसणारं पद येईल ते म्हणजे 2 नंबरचं हिंदी. यानंतर 7वा प्रश्न आहे. 1 दत्त जयंती, 2 होळी, 3 दसरा आणि 4 रक्षाबंधन. आता ही कशाची नावं आहेत? तर सणांची. आता तुम्ही म्हणाल ही सर्व सणांची नावं आहेत, मग यामध्ये वेगळा पर्याय कसा ओळखायचा? पहा बर का, सणावर आधारित जर प्रश्न आला तर सण साजरा करण्याचं कारण काय? श्रावणातले सण आहेत का? भाद्रपदातले सण आहेत का? कोणत्या तिथीला ते सण येतात? कोणत्या महिन्यात ते सण येतात? याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता दत्त जयंती कधी येते बरं? तर दत्त जयंती पौर्णिमेला येते. होळी हा सण देखील पौर्णिमेला येतो. दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो, त्यालाच आपण विजयादशमी देखील म्हणतो. आणि रक्षाबंधन हा सण मात्र पौर्णिमेला येतो. म्हणजेच दत्त जयंती, होळी आणि रक्षाबंधन हे तीनही सण हे पौर्णिमेला येतात. मात्र दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो. म्हणजेच वेगळं पद काय आलं? तर 3 नंबरचं दसरा. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांना ज्यांना गरज वाटेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. 8 नंबरचं. 1 लडाख, 2
माळवा, 3 अरवली आणि 4 सातपुडा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपलं परिसर 1 परिसर 2चं वाचन हे व्यवस्थित असलं पाहिजे. आता परिसर 1 मध्ये भारताची ओळख यामध्ये आपल्याला पर्वताचा अभ्यास, सरोवराचा अभ्यास दिलेला आहे. आता लडाख हे कशाचं नाव आहे? येईल सांगता कुणाला? पहा, लडाख हे पर्वताचं नाव आहे. अरवली हे देखील पर्वताचं नाव आहे आणि सातपुडा हे देखील पर्वताचं नाव आहे. मात्र माळवा हे मात्र पठाराचं नाव आहे. म्हणजेच अर्थात यामध्ये गटात न बसणारं पद आलं ते म्हणजे 2 नंबरचं माळवा. यानंतर 9 नंबरकडे आपण जाऊया. पहिला आहे 1 द्राक्षे, 2 केळी, 3 कलिंगड आणि 4 खरबूज. आता ही सर्व आहेत फळं. मग फळांचं वर्गीकरण करताना आपण काय विचार करतो? एक बिया असणारं फळ आहे का? अनेक बिया असणारं फळ आहेत का? गोड फळ आहेत का? आंबट फळ आहेत का? सोलून खाणारी फळ आहे का सोलून न खाणारी फळ आहेत? वेलीवर येणारं फळ आहे का झाडावर येणारं फळ आहे? या सर्वांचा विचार तुम्ही या ठिकाणी करायचा. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं तर द्राक्षे, कलिंगड आणि खरबूज हे वेलीवर येणारं फळ आहे. मात्र यामधलं 2 नंबरचं केळी हे मात्र झाडावर येणारं फळ आहे. म्हणून यामधलं गटात न बसणारं पद आलं ते म्हणजे 2 नंबरचं केळी. यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे. 1 कंपोस्ट, 2 सुपर फॉस्फेट सल्फेट, 3 युरिया आणि 4 अमोनियम सल्फेट. आता यासाठी तुमचं सुधारित शेतीचं अभ्यास हा असला पाहिजे. कृत्रिम खते, रासायनिक खते, नैसर्गिक खते, सेंद्रिय खते हे तुम्हाला माहित आहे. आता कंपोस्ट म्हणजे काय? तर पाला पाचोळा कुजवून तयार केलेलं खत. आणि सुपर फॉस्फेट सल्फेट, युरिया, अमोनियम सल्फेट ही झाली बाकीची रासायनिक खतं. म्हणजेच या 10 नंबर मधलं 1 नंबरचं जे आहे कंपोस्ट हे गटात न बसणारं पद येईल. उत्तर आलं कंपोस्ट. यानंतर 11वा प्रश्न आहे. 1 देवमासा, 2 सुसर, 3 मांजर आणि 4 वटवाघूळ. आता ही सर्व कशाची नावं आहेत? तर हे सर्व आहेत प्राणी. प्राण्यांचा अभ्यास करताना ते उभयचर प्राणी आहे का? उभयचर म्हणजे काय? जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहू शकतात त्यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. जलचर प्राणी म्हणजे जे प्राणी फक्त पाण्यात राहतात त्यांना आपण जलचर प्राणी म्हणतो. आणि भूचर प्राणी म्हणजे जे फक्त जमिनीवर राहतात. त्यानंतर प्राण्यांचा प्रश्न आला तर त्यांना शिंगे आहेत का? अंडी घालणारे आहेत का सस्तन प्राणी आहेत? मी तुम्हाला सांगितलं अंडी घालणारे प्राणी म्हणजे जे अंडी घालून आपल्या प्राण्यांना जन्म देतात, आपल्या पिल्लांना जन्म देतात. आणि सस्तन प्राणी म्हणजे जे आपल्यासारख्याच बाळांना जन्म देतात त्यांना म्हणायचं सस्तन प्राणी. आणि जे अंडी घालून आपल्या पिल्लांना जन्म देतात त्यांना म्हणायचं अंडज प्राणी. आता जर देव मासा, मांजर, वटवाघूळ हे आहे सस्तन प्राणी. आणि मात्र 2 नंबरचं जे आहे सुसर ही अंडी घालून आपल्या पिल्लांना जन्म देते म्हणून ती झाली अंडज प्राणी. म्हणजेच यामधलं गटात न बसणारं पद येईल ते म्हणजे 2 नंबरचं सुसर. ज्यांना आवश्यक असेल त्यांनी याचा लवकर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. आता 12वा 1
मूग, 2 वाटाणा, 3 मका आणि 4 आहे हरभरा. आता प्रश्न वाचल्याबरोबर तुम्ही गटात न बसणार पद ओळखलं असेल, हो की नाही? तुम्ही टाईप करूनही टाकू शकता. आता मला सांगा मुलांनो, मूग, वाटाणा, हरभरा ही काय आहेत? तर ही आहे कडधान्य. मका हे कडधान्य आहे का? नाही. त्याचप्रमाणे मूग, वाटाणा आणि हरभरा हे द्विदल धान्य आहे आणि मका हे एकदल धान्य आहे. म्हणजेच यामध्ये गटात न बसणार पद येईल ते म्हणजे 3 नंबरचं मका. यानंतर 13वा प्रश्न आहे. 1 साप, 2 गांडूळ, 3 नंबर खेकडा आणि 4 अजगर. खूप हुशार आहेत मुलांनो तुम्ही, पटकन ओळखला असेल. काय आहे ते? प्राणी. परंतु साप, गांडूळ, अजगर हे कोणते प्राणी आहे? सरपटणारे प्राणी. मात्र खेकडा हा सरपटणारा प्राणी नाही. म्हणजेच याचं उत्तर आलं 3 नंबरचं खेकडा. यानंतर 14वा प्रश्न आहे. 1 वीणा, 2 सतार, 3 सारंगी आणि 4 बासरी. आता यामध्ये वीणा, सतार, सारंगी हे सर्व काय आहे? तंतुवाद्य. आणि बासरी हे मात्र वायुवाद्य आहे. म्हणून यामधलं 4 नंबरचं पद येईल ते म्हणजे बासरी. तुम्हाला सांगितलंय वाद्यामध्ये तंतुवाद्य, वायुवाद्य, त्यानंतर चर्मवाद्य हे आपण ओळखायची आहेत. आता 15वा प्रश्न. 1 मुंगी, 2 झुरळ, 3 फुलपाखरू आणि 4 चिमणी. आता सांगा, मुंगी, झुरळ, फुलपाखरू हे काय आहेत बरं? आठवतंय? ही सर्व आहेत कीटक. कीटक म्हणजे ज्यांना 6 पाय असतात. मुंगी, झुरळ आणि फुलपाखरू. चिमणी मात्र काय आहे? चिमणी आहे पक्षी. म्हणजेच यातलं गटात न बसणार पद आलं ते म्हणजे 4 नंबरचं चिमणी. बरोबर की नाही? यानंतर 16वा. 1 कोळसा, 2 तांबे, 3 लोखंड आणि 4 चांदी. आता तांबे, लोखंड, चांदी ही कशाची नाव आहेत? तर ही सर्व आहे धातूंची नाव. मात्र कोळसा हे काही धातू नाही. म्हणजे 16 मधलं गटात न बसणार पद येईल ते म्हणजे 1 नंबरचं कोळसा. यानंतर 17वा प्रश्न. 1 पान, 2 फूल, 3 मूळ आणि 4 फांदी. कशाची नाव आहेत बरे ही सर्व? झाडाचे अवयव. आता ही जरी सर्व झाडांचे अवयव असले तरी पान, फूल आणि फांदी हे अवयव मात्र झाडाचे जमिनीच्या वरचे अवयव आहेत आणि मूळ हे जमिनीच्या खालचं अवयव आहे. म्हणजे 17 नंबरचं जे उत्तर आलं ते म्हणजे 3 नंबरचं मूळ. तर याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. आता 18वा प्रश्न. 1 अमन, 2 रामन, 3 वमन आणि 4 चमन.
पडलात ना विचारात? काय आहेत बरं ही? आठवतंय? मी तुम्हाला सांगितलं भाषेचा सुद्धा अभ्यास आपला असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला गटात न बसणारं पद या ठिकाणी वाटतं. हा खूप सोपा प्रश्न आहे, परंतु कधी कधी तो आपला चुकून देखील जाऊ शकतो. आता अमन, वमन आणि चमन हे आकारांत शब्द आहे. आकारांत शब्द माहिती आहेत ना? म्हणजे त्याला काना, मात्रा, उकार काही नसतो. आणि रामन हा र ला काय आहे? काना, म्हणजे तो आकारांत झाला. वेलांटीचे शब्द इकारांत, मात्रेचे शब्द एकारांत आणि उकाराचे शब्द उकारांत असतात. मग यामधला अमन, वमन आणि चमन हे तीनही शब्द अकारांत झाले आणि रामन हा शब्द आकारांत झाला. म्हणजेच गटात न बसणार पद आलं ते म्हणजे 2 नंबरचं रामन. आलं की नाही उत्तर? यानंतर 19वा प्रश्न आपण बघणार आहोत. पहिला आहे बघतो, 2 पळतात, 3 खेळतो आणि 4 फिरवेन. आता ही सर्व काय आहेत बरं? तर ही सर्व आहेत क्रियापद. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणताल आता क्रियापदात काय वेगळं ओळखायचं बरं मॅडम? आता पहा, बघतो, पळतात, खेळतो, ही सर्व काय आहे? हे आहे वर्तमानकाळी क्रियापद. मात्र फिरवेन हे जे झालं हे काय झालं? भविष्यकाळी. म्हणजेच यामधलं जे वेगळं पद आलं ते आहे 4 नंबरचं फिरवेन. त्यानंतर 20वा प्रश्न आहे 1 तबला, 2 ढोलक, 3 सतार आणि 4 मृदंग. मी सांगितलंय तुम्हाला वाद्याच्या बाबतीत जर प्रश्न आला तर ते वायुवाद्य आहे का, तंतुवाद्य आहेत का चर्मवाद्य आहे? चर्मवाद्य म्हणजे चामड्यापासून बनवलेली. तर पहा बरं, तबला हे चर्मवाद्य झालं, ढोलक हे पण चर्मवाद्य झालं, मृदंग हे पण चर्मवाद्य झालं. मात्र 3 नंबरचं सतार हे झालं तंतुवाद्य. म्हणजेच गटात न बसणार पद येईल ते म्हणजे 3 नंबरचं सतार. यानंतर जो 21वा प्रश्न आहे तो आहे 1 चिट्टा, 2 गाय, 3 हत्ती आणि 4 नंबरला आहे गेंडा. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आलेला. हे जे प्राणी आहे यामध्ये जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी हे तुम्ही लगेच ओळखताल. आता चित्ता, हत्ती, गेंडा हे सर्व काय झाले? हे सर्व झाले जंगली प्राणी आणि गाय हे झाली पाळीव प्राणी, म्हणजे आपण घरी ज्याचं पालन करतो, पाळतो. म्हणून यामधलं 2 नंबरचं पद येईल गाय. यानंतर पुढचा प्रश्न आहे 22 1 पंकज, 2 सरोज, 3 राजीव आणि 4 भास्कर. काय आहे ती बरं? आठवतंय? पहा, मी सांगितले समानार्थी शब्दांचं पाठांतर असणं देखील गरजेचं आहे. जरी तुम्ही बुद्धिमत्ता हा विषय पाहत आहात पण सर्व विषयांचे भाषा, गणित यामधले, विज्ञान यामधले प्रश्न यामध्ये विचारले जातात. आता पंकज, सरोज आणि राजू हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? सांगा बरं. टाईप करू शकता किंवा मनातल्या मनात तुम्ही बोलू शकता. कशाचे समानार्थी शब्द? तर पंकज, सरोज आणि राजू हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. बरोबर आहेत की नाही? आणि 4 नंबरचा भास्कर हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे.
म्हणजेच यामधलं वेगळं पद कोणतं आलं, ते म्हणजेच 4 नंबरचं भास्कर. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. आपण त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. झालाय काढून? ओके. आता 23वा प्रश्न. 1 आहे दौडणे, 2 आहे भागणे, 3 आहे पळणे आणि 4 आहे धावणे. आता दौडणे, पळणे, धावणे ही क्रियापद आहे. भागणे ही कशातली क्रिया आहे, तर ही आहे गणितातली क्रिया, भागाकाराची. तर यामधलं गटात न बसणार जे पद येईल ते म्हणजे 2 नंबरचं भागणे. त्यानंतर 24वा जो प्रश्न आहे तो आहे 1 बटाटा, 2 सुरण, 3 रताळी आणि 4 आहे पालक. आता हा प्रश्न वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की पालक ही काय आहे, पालेभाजी आहे आणि बटाटा, सुरण, रताळी ही काही पालेभाज्या नाहीत. म्हणजेच यामधलं जे गटात न बसणार पद आहे ते म्हणजे पालक. उत्तर येईल याचं 4. आता पुढचा प्रश्न पहा बर का. 25वा. 1 रात्र व दिवस, 2 चटई व धुलई, 3 पुरुष व स्त्री आणि 4 नदी व तलाव. सांगा बरं. आता आपण जो 25वा प्रश्न वाचला त्यामधलं गटात न बसणार पद काय येईल? आहे ना आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्न. पहा, यासाठी आपलं भाषेतलं जे आपण लिंग शिकलेलो आहोत, आताच तुमचे मे महिन्यामध्ये जे तास झाले त्यामध्ये लिंग वचन हे सारं तुम्ही शिकलात. आता 1 नंबरचं जर तुम्ही पाहिलं, रात्र व दिवस, याच्यामध्ये काय आहे, तो दिवस म्हणजे तो पुल्लिंग आणि ती रात्र ही स्त्रीलिंग. म्हणजे एक शब्द झाला स्त्रीलिंग आणि दुसरा झाला पुल्लिंग. आता 2 नंबर मध्ये चटई व दुलई, ती चटई ती दुलई, म्हणजे दोन्ही शब्द काय झाले या ठिकाणी, स्त्रीलिंगी शब्द झाले. त्यानंतर 3 नंबर पहा, पुरुष व स्त्री, तो पुरुष आणि ती स्त्री, म्हणजे एक शब्द झाला पुल्लिंग आणि दुसरा शब्द झाला स्त्रीलिंग. आता 4 नंबर नदी व तलाव, नदी काय झाली, स्त्रीलिंगी, हो की नाही, ती नदी आणि तो तलाव, तलाव काय झाला, पुल्लिंगी. म्हणजे बाकीचे जे आपण पाहिले 1, 3 आणि 4 या पर्यायामध्ये एक शब्द जो तुम्हाला दिसला तो आहे पुल्लिंग आणि एक आहे स्त्रीलिंग. परंतु 2 नंबरचा जो पर्याय आहे त्यामध्ये चटई व दुलई हे दोन्ही शब्द काय आलेत, स्त्रीलिंग. म्हणजेच गटात न बसणार पद आलं ते म्हणजे 2 नंबरचं चटई व दुलई आलं. आता प्रश्न 26. पहिला आहे सुरस निरस, दुसरं कोड कौतुक, 3 न्याय निवाडा आणि 4 नवा कोरा. 2018 साली आपल्याला हा येऊन गेलेला प्रश्न आहे. पहा, आता सुरस निरस ही काय आहे, ही आहे विरोधार्थी शब्द. कोड कौतुक, न्याय निवाडा, नवा कोरा हे आहे
जोड शब्द, ओके नाही, जोड शब्द आपण पाहिलेले, काळा, सावळा, सगळे, सोयरे, टक्के, टोनपे. मराठीमध्ये आपण त्याचं वाचन केलेलं आहे. म्हणजेच कोड, कौतुक, न्याय, निवाडा आणि नवा कोरा. हे काय झालं? हे झाले जोड शब्द. आणि सुरस, निरस हे झाला विरुद्धार्थी शब्द. म्हणजेच 26व्या प्रश्नाचं उत्तर आलं एक, सुरस, निरस. त्यानंतर 27व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 1 विधू, 2 अर्क, 3 भानू आणि 4 मित्र. हा प्रश्न आपल्याला येऊन गेलाय, तो म्हणजे सन 2017 मध्ये. आता आठवा बरं, सांगा बरं मला, याचा गटात न बसणारं पद कोणतं येईल? आठवतंय? पहा बरं, कशाचे समानार्थी शब्द आहे ते? आहे पाठांतर? पहा, अर्क, भानू आणि मित्र हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? सूर्याचे, बरोबर. परंतु विधू हा शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे? चंद्राचा. म्हणजेच गटात न बसणारं पद येईल ते म्हणजे 1 नंबरचं विधू. आता मुलांनी याचा स्क्रीनशॉट हा काढून घ्या आणि नंतर तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं तुमच्या त्या सराव वहीत तुम्ही हे सारे प्रश्न लिहून काढायचे आहेत. तर स्क्रीनशॉट काढून घ्या बरं मुलांनो. काढला? ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता ही उत्तरं मात्र तुम्ही मला सांगायची आहेत. आतापर्यंत आपण जे घेतले स्पष्टीकरण, आता यानंतर ही जी आहे ती उत्तरं तुम्ही टाईप करून टाका. याची उत्तरं काय येतात? तर तुमचं जे 5वीचं स्कॉलरशिप मधलं नवनीतचं जे प्रकाशन आहे त्यामधलं आपण हे काही प्रश्न तुम्हाला सरावासाठी घेतलेले आहेत. पुढील प्रत्येक गटात न बसणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न आला कान, नाक, पोट आणि 4 नंबर डोळे. आता कान, नाक, पोट, डोळे हे आपले शरीराचे काय आहेत? अवयव आहेत. पण कान, नाक आणि डोळे हे झाले आपले ज्ञानेंद्रिय. म्हणजे ज्या अवयवामार्फत, ज्या इंद्रियामार्फत आपल्याला ज्ञान मिळतं. कोणकोणते ज्ञानेंद्रिय आहेत? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. 3 नंबरचं पोट हे ज्ञानेंद्रिय आहेत का? तर नाही. म्हणजेच गटात न बसणारं पद येईल ते म्हणजे 3 नंबरचं पोट. यानंतर 2 नंबर, 1 झरा, 2 तळे, 3 ओढा आणि 4 नदी. हे सर्व आपले पाण्याचे स्रोत आहेत. पण यामध्ये जर आपण पाहिलं तर झरा, ओढा आणि नदी यामधलं पाणी कसं असतं बरं? तर हे सर्व पाणी वाहतं असतं. मात्र तळे जे आहेत त्यामधलं पाणी मात्र एका ठिकाणी काय असतं? साचलेलं असतं. म्हणजेच यामधलं जे गटात न बसणारा शब्द तुमचा येईल तो म्हणजे 2 नंबरचं तळे. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न पाहूया. 1 क्रिकेट, 2 फुटबॉल, 3 हॉकी आणि 4 बुद्धिबळ. सांगा बरं लवकर याचे उत्तर काय येईल? खूप सोपा प्रश्न आहे. आठवतंय?
आलं असेल उत्तर तुमचं लगेच. पहा, यामधलं क्रिकेट हा खेळ आपण कुठे खेळतो? मैदानावर. फुटबॉल मैदानावर, हॉकी मैदानावर. मात्र बुद्धिबळ हा खेळ आपण घरात बसूनही खेळू शकतो. म्हणजेच यामधलं उत्तर जे येईल गटात न बसणार पद 4 नंबरचं बुद्धिबळ. यानंतर चौथा जो प्रश्न आला, 1 दूरध्वनी, 2 दूरचित्रवाणी, 3 मासिक आणि 4 वृत्तपत्र. आता यामध्ये दूरध्वनी वगळता बाकी सर्व काय आहेत? प्रसार माध्यमे. दूरचित्रवाणी, मासिक, वृत्तपत्रे ही तीनही झाली प्रसार माध्यम. म्हणजेच या 4 मधलं गटात न बसणार जे पद येईल ते म्हणजे 1 नंबरचं दूरध्वनी. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. झाला काढून? ठीक. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. पहा, आता आहे 5 नंबरचा प्रश्न. 1 आभाळ, 2 आकाश, 3 गगन आणि 4 अंतराळ. वाचल्याबरोबर कळलं का काय आहे ते? आभाळ, आकाश, गगन हे तिन्ही काय आहे? समानार्थी शब्द आहेत आकाशाची. मात्र अंतराळ हा त्याचा समानार्थी शब्द आहे का? तर नाही. म्हणजेच यामधलं जे गटात न बसणार पद येईल ते म्हणजे 4 नंबरचं अंतराळ. यानंतर 6वा प्रश्न आला, 1 जांभळा, 2 करडा, 3 हिरवा आणि 4 नारंगी. काय बरं? रंगच आहे ना, हो की नाही? सर्व रंगांची नावं आहेत, पण तिरंगा झेंड्यातले 3 रंग नाहीत. मग कशामधले रंग आहे बरं? आठवतंय? आता सध्या तर सगळीकडे पाऊस सुरू आहे, हो की नाही? पाऊस पडल्यानंतर आपल्याला आकाशात दिसतो इंद्रधनुष्य. मग इंद्रधनुष्यातले जे 7 रंग आहेत त्यांची नावं तर माहिती असतील तुम्हाला. त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे लक्षात ठेवण्यासाठी. काय? ता ना पी ही नी पा जा. मग त्यामधलं जांभळा, हिरवा आणि नारंगी हे तिन्ही जे रंग आहेत ते कशामधले आहे? इंद्रधनुष्यातले रंग आहे. करडा हे इंद्रधनुष्यातला रंग नाही. इंद्रधनुष्यातले रंग सांगितले तुम्हाला मी. ता तांबडा, ना नारंगी, पी पिवळा, ही हिरवा आणि जा जांभळा. ता ना पी ही नी पा जा. म्हणजेच या मधलं 2 नंबरचं उत्तर बाजूला येईल ते म्हणजे करडा. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, 1 भूकंप, 2 सुनामी, 3 पूर आणि 4 अपघात. आता ही काय आहे? सर्व आपत्ती आहेत. परंतु भूकंप, सुनामी, पूर ही काय आहेत? नैसर्गिक आपत्ती आहेत आणि अपघात हे आपल्या मानवाच्या चुकीमुळे घडणार आहे. म्हणजेच यामधलं गटात न बसणार पद येईल ते म्हणजे 4 नंबरचं अपघात. यानंतर 8वा प्रश्न आहे, 1 नंतर, 2 आता, 3 आज आणि 4 या वर्षी. आलं ओळखायला? सांगा बरं याचं उत्तर. पहा, आता, आज आणि या वर्षी हे काय आहे? वर्तमान काळी आहे.
नंतर मात्र भविष्यकाळी शब्द आहे. म्हणजेच यामधलं गटात न बसणारं पद येईल ते म्हणजे 1 नंबरचं नंतर. त्यानंतर 9वा प्रश्न. 1 शनी, 2 गुरु, 3 प्लुटो आणि 4 युरेनस. तर ही सर्व कशाची नाव आहेत बरं मुलांनो? भूगोलाचं वाचन आहे आपलं. पहा, शनी, गुरु आणि युरेनस ही आहे ग्रहांची नाव, परंतु प्लुटो आहे बटू ग्रह. म्हणजेच 9व्या प्रश्नामधलं गटात न बसणार पद येईल ते म्हणजे 3 नंबरचं प्लुटो. बटू ग्रह हा वेगळा आला आणि शनी, गुरु आणि युरेनस हे ग्रह यांचा एक वेगळा गट बनला. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे. 1 वसंत, 2 वर्षा, 3 शरद आणि 4 हिवाळा. तर ही सर्व काय आहेत? ऋतू. हो की नाही? मुख्य ऋतू कोणते आहेत? उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आणि त्यानंतर आपले जे भारतीय 6 ऋतू आहेत ते आहेत वसंत, वर्षा, शरद. आणखी 3 याची नाव आठवतात का तुम्हाला? पहा बरं. आठवलीत? हेमंत, ग्रीष्म आणि शिशिर. बरोबर आहे की नाही? म्हणजेच हे जे वसंत, वर्षा, शरद हे जे भारतीय उपऋतू आहेत यांचा 3 जणांचा एक वेगळा गट बनेल आणि मुख्य ऋतू हिवाळा हे 4 नंबरचं पद याच्यातून बाजूला येईल. म्हणजेच गटात न बसणार पद झालं ते म्हणजे 4 नंबरचं हिवाळा. यानंतर 11वा नंबरचा प्रश्न आहे. 1 घळाघळा, 2 चळाचळा, 3 कळवळा आणि 4 भळाभळा. आता कसं ओळखायचं? वेगळा शब्द हो की नाही? परिसर मधलं नाही, गणितातलं नाही. आठवा. पहा, आता भाषेवर आधारित प्रश्न आहे. घळाघळा, चळाचळा आणि भळाभळा काय आलं याच्यामध्ये? ळाळाळा. आणि 3 नंबरचं जे कळवळा यामध्ये एका ठिकाणी आला ळ आणि दुसऱ्या ठिकाणी आला ळा. म्हणजेच गटात न बसणारं पद कोणतं आलं? ते 3 नंबरचं कळवळा. आणि बाकीचे घळाघळा, चळाचळा, भळाभळा यांचा एक वेगळा गट बनला. आलं की नाही? तर चला बरं पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या याचा, म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. झाला काढून? ओके. चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे पहा. 2017 साली येऊन गेलेला प्रश्न आहे. 1 बटाटे, 2 मुळा, 3 गाजर आणि 4 रताळे. आता मुळा, गाजर, रताळे हे सर्व काय आहेत? मूळ आहेत. मात्र बटाटा हे मूळ आहे का? नाही, बटाटा हे खोड आहे. म्हणजेच मुळा, गाजर आणि रताळे हे तिन्हींचा वेगळा गट बनेल आणि गटात न बसणारा शब्द येईल ते म्हणजे 1 नंबरचा बटाटे. आता 13वा प्रश्न. 1 इसवी सन 2016, इसवी सन 2010, इसवी सन 2004 आणि इसवी सन 1992 सर्व वर्ष आहेत. आता हा जो प्रश्न आहे तो आहे तुम्हाला गणितावरचा आधारित. हो की नाही? लीप वर्ष
लीप वर्ष म्हणजे काय रे मुलांनो? म्हणजे ज्या वर्षात वर्षाचे दिवस किती असतात? 366 आणि फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात? 29. त्याला आपण लीप वर्ष म्हणतो आणि त्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. ओळखताना लीप वर्ष कोणता आहे हे ओळखताना आपण त्याला कितीने भाग द्यायचा असतो? 4ने. आता पहा 2016, 4ची कसोटी तुम्हाला माहितीये, दशक आणि एकक स्थानचा अंक पाहायचा. आता इथं दशक आणि एकक स्थानचा अंक कोणता आहे? 16. त्याला 4ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच 2016 हे काय झालं? लीप वर्ष झालं. त्यानंतर 2010, दशक आणि एकक स्थानचा अंक काय आला? 10. म्हणजे या 10ला 4ने पूर्ण भाग जातो का? तर नाही. तर 2010 हे लीप वर्ष नाही. त्यानंतर इसवी सन 2004, 4 याला 4ने पूर्ण भाग जातो, म्हणजे 2004 हे लीप वर्ष आहे. आणि 1992, दशक आणि एकक स्थानी काय अंक आहे? 92. 4 2 8, एक बाकी, वरून घेतला 2, 4 त्रिक 12, म्हणजे त्याला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच 2016, 4, 92 हे आले लीप वर्ष आणि 2010 हे मात्र लीप वर्ष नाही. म्हणजे 2 नंबरचं उत्तर आलं इसवी सन 2010. यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 14वा नंबरचा 1 ज्येष्ठ, 2 श्रावण, 3 कार्तिक आणि 4 एप्रिल. हा सोपा प्रश्न आहे, वाचल्याबरोबर कळेल का ज्येष्ठ, श्रावण आणि कार्तिक हे मराठी महिने आहेत, म्हणजे सौर वर्षाचे महिने आहेत. आणि 4 नंबरचा जो एप्रिल आहे तो आहे इंग्रजी, म्हणजेच ग्रेगोरियन वर्ष, म्हणजेच गटात न बसणारं पद येतं ते म्हणजे 4 नंबरचं एप्रिल. त्यानंतर 15वा नंबरचा जो प्रश्न आहे, 1 आहे अनसुया, 2 अरुणा, 3 अनन्या आणि 4 अभया. आता पहा मुलांनो, ही सर्व नावं आहेत, परंतु ही जी नावं आहेत अरुणा, अनन्या, अभया हे 3 अक्षरापासून बनलेले आहेत. मात्र अनसुया हे 4 अक्षरी नाव आहे. म्हणजेच 15 मधलं 1 नंबरचं पद तुमचं बाजूला येईल ते म्हणजे अनसुया. त्यानंतर 16वा जो प्रश्न आहे ते म्हणजे 1 सारंगी, 2 सनई, 3 सरोद आणि 4 वीणा. आता सारंगी, सरोद, वीणा ही आहे तंतुवाद्य आणि सनई हे आहे वायुवाद्य. म्हणजे 16चं उत्तर काय आलं ते म्हणजे 2 नंबरचं सनई. त्यानंतर 17 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे 1 कृष्णा, 2 भीमा, 3 गंगा आणि 4 गोदावरी. आता नद्या तुम्हाला माहितीये, पण नद्यामध्ये महाराष्ट्रातील नद्या, भारतातील नद्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता कृष्णा, भीमा, गोदावरी ही झाली महाराष्ट्रातील नद्यांची नावं आणि गंगा ही झाली भारतातील नदी. म्हणजेच गटात न बसणारं पद आलं ते म्हणजे 3 नंबरचं गंगा. त्यानंतर 18वा जो प्रश्न आहे 1 उंट, 2 मांजर, 3 हरिण आणि 4 गरुड. आता उंट, मांजर, हरिण अतिशय सोपं आहे. आलं उत्तर? बरोबर, उत्तर आहे गरुड. गरुड आहे पक्षी आणि उंट, मांजर, हरिण हे झाले प्राणी. म्हणजे 18चं उत्तर आलं 4 नंबरचं गरुड. स्क्रीनशॉट काढा लवकर मुलांनो. आता आपण पुढचं जरा लवकर घेऊया, त्यानंतर तुम्हाला आपल्याला घरी अभ्यासासाठी देखील भरपूर प्रश्न द्यायचे आहेत. तर पुढचं आपण पाहूया प्रश्न. पहा 19वा प्रश्न आहे 1 नंबर राजस्थान गंगापूर, 2 महाराष्ट्र पाटणे, 3 मध्य प्रदेश भीमबेटका आणि 4 गुजरात लांगनज. 2019 साली तुम्हाला हा प्रश्न येऊन गेलेला आहे.
आता ही आहे मध्ययुगीन स्थळ त्या त्या राज्यातील. महाराष्ट्रातलं पाटणे हे एक मध्ययुगीन स्थळ आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका हेही मध्ययुगीन स्थळ आहे. आणि गुजरात मधलं लांगनज हेही मध्ययुगीन स्थळ आहे. मात्र राजस्थान मधलं गंगापूर हे मध्ययुगीन स्थळ नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं मी परिसराचं सुद्धा, परिसरचे जे पुस्तक आहे त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. याचं 19चं उत्तर येईल 1 राजस्थान गंगापूर. नाहीतर काय होतं, शिष्यवृत्तीला बसलं म्हणजे आपण या पुस्तकांकडे फारसं लक्ष देत नाही आणि मग वाचन जर कमी पडलं तर आपल्याला कधी कधी खूप सोपा वाटणारा प्रश्न आपले मात्र गुण घालून टाकतो. आता तुम्ही सर्व मुलं ही गुणवत्ता यादीतील मुलं आहेत. तुमच्यासाठी हे मार्गदर्शन चालू आहे. त्यामुळं आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर या पुस्तकांचं वाचन तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. त्यानंतर 20 नंबरचा जो प्रश्न आहे, 1 ताक, 2 पनीर, 3 लोणी आणि 4 केक. कळलं ना? बरोबर. दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ ताक, पनीर, लोणी. पण केक आपण दुधापासून बनवतो का? नाही. म्हणजेच यामधलं गटात न बसणार जे पद येईल ते म्हणजे 4 नंबरचं केक. बरोबर का नाही? आता पुढे आपण जाऊया 21व्या प्रश्नाकडे. 1 मे, 2 एप्रिल, 3 सप्टेंबर आणि 4 नोव्हेंबर. आता ही तर सर्व इंग्रजी महिने आहेत. मग तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं महिन्यांचे दिवस किती याकडे आपण लक्ष द्यायचं. एप्रिल, सप्टेंबर, नोव्हेंबर हे किती दिवसाचे महिने आहेत? बरोबर 30. आणि मे या महिन्याचे दिवस किती आहेत? 31. म्हणजेच 21व्या मधला गटात न बसणार पद आलं ते म्हणजे 1 नंबरचं मे. त्यानंतर 22वा जो प्रश्न आहे तो आहे 1 पलंग, 2 खिडकी, 3 मेज आणि 4 खुर्ची. काय येईल बरं उत्तर? सांगा लवकर. पहा, पलंग, मेज आणि खुर्ची ही काय झाली? फर्निचर. खिडकी हे फर्निचर आहेत का? नाही. म्हणजेच 22व्या प्रश्नामधलं जे उत्तर येईल ते म्हणजे 2 नंबरचं खिडकी. आलं उत्तर? ठीक आहे. त्यानंतर 23वा जो प्रश्न आहे तो म्हणजे 1 नंबरचा स्वातंत्र्य दिन, 2 नंबर प्रजासत्ताक दिन, 3 नंबर गुढीपाडवा आणि 4 नंबर गांधी जयंती. आता वाचल्याबरोबर कळलं गुढीपाडवा हा आपला धार्मिक सण आहे आणि स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे त्या त्या तारखेनुसार येणारे ते सण आहेत. म्हणजेच गटात न बसणार पद आलं ते म्हणजे 3 नंबरचं गुढीपाडवा. आता यामध्ये लवकर आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यापुढे जे तुम्हाला देणार आहेत ते मी सर्व तुमच्या अभ्यासासाठी प्रश्न देणार आहेत. ते एक एक पीपीटी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आणि त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आणि तो अभ्यास आजच्या आज पूर्ण करायचा आहे. घरी ते तुम्ही सारे प्रश्न सोडवायचे आहेत. उद्या याबद्दल विचारलं जाईल आणि उद्या तुमची परीक्षा देखील आहे. त्यामुळं चांगला अभ्यास तुम्ही करा. झाला याचा स्क्रीनशॉट? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. याचा लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांना, कारण वेळ आता संपत आलेला आहे. पहा, अंगठी, घड्याळ, बांगडी, नथ. कळलंय तुम्हाला? काढलंय स्क्रीनशॉट सगळ्यांनी? हे सर्व जे प्रश्न आहेत हे कुठं सोडवायचे तुम्ही? घरी.
यानंतर पुढचे प्रश्न पहा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय आणि नंतर हे प्रश्न वहीवर लिहून तुम्ही सोडवायचे आहेत. काढला? ठीक आहे. आता पुढचे प्रश्न दाखवते मी. भरपूर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी सरावासाठी देते, म्हणजे हा घटक तुमचा दृढ होऊन जाईल. पूर्ण प्रश्न हे तुमचे लक्षात येतील. झाला काढून? पुढे पहा. पुढचा प्रश्न काढून घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे. यानंतर पुढचे प्रश्न तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवताल तेवढा हा घटक आपल्या डोक्यात जास्त फिट्ट होतो की नाही. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सरावासाठी दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकाशनाची जी पुस्तकं आहेत त्या सर्व पुस्तकांमधले हे प्रश्न आहेत. म्हणजे तुमचे हे प्रश्न सर्व सोडून होतील. त्यानंतरच पुढचा काढला मुलांना स्क्रीनशॉट? ठीक आहे. आता पुढचं काढून घ्या लवकर. फक्त स्क्रीनशॉट काढायचे आहेत. नंतर तुम्ही हे प्रश्न लिहून ते सोडवायचे आहेत. प्रत्येक दाखवते मी प्रश्न तुम्हाला, त्याचा फास्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचाय. त्यानंतर पुढे सर्व प्रकाशनामधले प्रश्न आहेत ते. त्यानंतर पुढचं पहा. इथपर्यंत आपण तुम्हाला भरपूर प्रश्न हे घरी सोडवण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजेच आज आपण जो वर्गीकरण मधला जो पहिला घटक पाहिला तो म्हणजे शब्दांचं वर्गीकरण. गटात न बसणारा शब्द हे तुमच्या अधिक चांगल्या लक्षात आलं असेल. म्हणजे गटात न बसणाऱ्या शब्दामध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले असतात. 3 शब्दामध्ये सारखेपणा तुम्हाला ओळखायचा आणि एक वेगळा शब्द या ठिकाणी तो तुम्हाला ओळखायचा असतो. यासाठी गुणवत्ता यादीत चांगली येण्यासाठी तयारी करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके नाही. आपलं स्वप्न जर आपण चांगलं ठेवलं मोठं तर त्याच्यासाठी आपण कष्ट करण्याची सुद्धा तयारी ठेवायची आहे. तुम्हाला हा घटक निश्चितच चांगला समजला असेल. आपल्याला हा घटक छानपैकी समजला असं मी या ठिकाणी मानते. आणि या ठिकाणी आजची आपली जे ऑनलाईन मार्गदर्शन आहे हे या ठिकाणी आपण संपत आहोत. पुढच्या उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके सर. कमनर सर.